नमस्कार मित्रांनो, ही बातमी डेन्मार्क मधून आहे, पण आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याशी असलेला विषय आहे. डेन्मार्कमध्ये मुसलमानांच्या आझानवर, खास करून आझानसाठी लाऊडस्पीकर वापरण्यावर बंदी घालण्यात येणार आहे किंवा तसा गांभीर्याने विचार सुरू आहे. डेन्मार्कची लोकसंख्या जेमतेम 60 लाख आहे आणि या 60 लाखामध्ये मुस्लिम लोकसंख्या, अर्थात सगळेजण बाहेरचे आहेत, 2,70,000 इतकी आहे आणि 100हून जास्त मशिदी डेन्मार्कमध्ये आहेत. डेन्मार्कमध्ये आझान लाऊडस्पीकरद्वारे किंवा सार्वजनिक ठिकाणी आझान देण्यावर बंदी घालायची, तर ती कशा प्रकारे घालण्यात यावी याच्यावर सध्या तिथे मंथन सुरू आहे. डेन्मार्कचे डावं उदारमतवादी सरकार आहे, असं नाही की उजवं फॅसिस्ट राईट विंग असं सरकार आहे, डाव्या विचारांचं सरकार आहे. पण त्यांचं जे मंत्री आहेत की जे स्थलांतरित आणि या सगळ्या लोकांच्या गोष्टी बघतात, त्यांचं नाव आहे मॉर्टिन बोडस्को. त्यांचं म्हणणं आहे, डेन्मार्कमध्ये किंवा राजधानी कोपनहेगनमध्ये फिरताना आपल्याला इस्लामाबादमध्ये फिरतोय असं वाटता कामा नये. ज्यांना तसं वातावरण हवं आहे त्यांनी तिथे जावं, ज्यांना आमच्याप्रमाणे जगायचं आहे त्यांनी इथे राहावं. फक्त मुद्दा असा आहे की ते हे करणार कसं. कारण आपल्यासारखं नाही की आपल्याकडे सगळे बोलबच्चनगिरी करतात, 2 दिवसाचं आंदोलन करतात, तोडपाणी, सेटलमेंट, मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या. तिथे जर ही बंदी घालायची तर कायद्याच्या चौकटीत राहून ती बंदी घातली पाहिजे आणि तशी ती घातली जाणार आहे. ऑलरेडी राजधानी कोपनहेगनमध्ये आणि इतर ठिकाणी अनेक ठिकाणी आवाजांवर मर्यादा आहे आणि त्यामुळे ठराविक डेसिबलच्या वरती कोणालाच आवाज चढवता येत नाही आणि त्यामुळे तिथे मशिदींमध्ये आझान एकतर कमी आवाजात करावी लागते किंवा ती करू नये अशी गोष्ट केली जाते. पण दुसरीकडे डेन्मार्कमध्ये समस्या अशी आहे की तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, धर्म स्वातंत्र्य आहे आणि सार्वजनिक ठिकाणी तुमचा धर्म पालन करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. फ्रान्समध्ये सेक्युलरिझमचा अतिरेक असल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की सार्वजनिक ठिकाणी तुम्ही धार्मिक चिन्ह प्रतीकं आणायची नाहीत आणि त्यामुळे मागे फ्रान्समध्ये कायदा केला होता की गळ्यात अगदी ख्रिस्ती लोकसंख्या असूनही मोठा क्रॉस घालायचा नाही, ज्यू लोकांचं स्टार ऑफ डेव्हिड किंवा शिखांची पगडी किंवा इतर कडं वगैरे यामध्ये तुमचा धर्म सार्वजनिक ठिकाणी दिसता कामा नये. जे करायचं ते घरात करायचं, घराच्या चौकटीत करायचं, बाहेर रस्त्यावर नाही करायचं. पण रस्त्यावर करायचं नाही म्हणजे काय करायचं याच्याबद्दलही फ्रान्समध्ये वेगळी भूमिका आहे. डेन्मार्कमध्ये सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला तुमच्या धर्माचं पालन करण्यास अनुमती आहे, गिवन दॅट तुमच्या धर्मपालनाने देशविरोधी काही होणार नाही, देशाच्या घटनेविरुद्ध काही होणार नाही. त्या चौकटीत राहून तुम्हाला हे करावं लागेल. आता डेन्मार्कमध्ये त्यांनी एक गोष्ट, मी गेल्याच वर्षी डेन्मार्कला गेलो होतो आणि हे जे पाठ्यपुस्तक दिसतंय त्याच्यातही डेन्मार्कवर सगळ्यात जास्त भाग जर कुठला असेल तर तो डेन्मार्कबद्दलच आहे. आणि ज्याला हाय क्वालिटी लाईफ काय असतं, म्हणजे खरोखर कमालीची स्वच्छता, टापटीप, शिस्त, लोकांचा देशाप्रती असलेलं प्रेम, छोट्या छोट्या गावांमध्ये मोठ्या कंपन्या, अब्जावधी डॉलर कंपन्या त्याच्या निर्माण करणं, एक जगातले सगळ्यात आनंदी देशांपैकी असलेला देश डेन्मार्क आहे. त्याच्या बाजूला स्वीडनही आहे. पण स्वीडन आणि डेन्मार्क यांनी 2 वेगवेगळी मॉडेल्स त्याचा स्वीकार केला. स्वीडननी खूप मोठ्या संख्येने शरणार्थी, बाहेरनं काम करणारे लोक घेतले. एवढं मोठं सगळं लोक झाले की आज स्वीडनच्या अनेक शहरांमध्ये सगळ्यात कॉमन नाव लहान मुलांचं कुठलं असेल तर ते मोहम्मद आहे. याचा अर्थ स्वीडनमध्ये त्यांची लोकसंख्या वाढत नाही आहे, सगळ्यात जास्त वेगाने मुस्लिम लोकसंख्या वाढते. त्याच्यातलं माल्मो नावाचं शहर आहे जे कोपनहेगन, डेन्मार्कची राजधानी, तिकडनं एक पूल आहे आपल्या अटल सेतूसारखा. खूप मोठमोठे पूल बांधले. तो पूल क्रॉस केला की तुम्ही स्वीडनमधल्या माल्मोमध्ये
पोचतं आणि या माल्मोमध्ये अक्षरशः एक इस्लामिक शहर झाल्यासारखं त्याचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी शहरामध्ये बॉम्बस्फोट वगैरे म्हणजे छोटे बॉम्ब त्याचे स्फोट होतात, खून होतात, दरोडे लुटालूट होते. आणि दुसरीकडे डेन्मार्कने मात्र पहिल्यापासून धोरणाचा भाग म्हणून बेकायदेशीर लोकांना घेतलं नाही आहे. या सगळ्याचा एक भाग म्हणून जे लोक डेन्मार्कमध्ये बेकायदेशीररित्या आले त्यांना देखील हकालपट्टी करण्याचा सरकारचा इरादा आहे. आणि हा डाव्या विचारांचं सरकार आहे. त्यांचं म्हणणं आहे उजव्या विचारांचं सरकार जे पक्ष आहे ती नुसती बोलाची कडी बोलाचा भात आहे, नुसत्या मोठ्या गप्पा मारतात पण प्रत्यक्षात मात्र त्यांना करता येत नाही. आम्ही या सगळ्या बेकायदेशीर आलेल्या लोकांना बाहेरही काढणार आहोत आणि आम्हाला आमच्या देशाला इस्लामाबादसारखं बनवायचं नाही आहे. आम्हाला आमच्या पद्धतीने जगायचं आहे आणि आमच्या पद्धतीने जगायचं असेल तर त्याच्यासाठी इथे येणाऱ्या प्रत्येकाला इथला कायदा पाळावा लागेल. मुस्लिम लोकांचं असं म्हणणं असतं की आमच्या देशात फक्त आमचा कायदा, तिथे धार्मिक स्वातंत्र्य नाही, कारण इस्लाम हाच एक खरा धर्म आहे, सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि त्यामुळे बाकीच्या धर्मांचं पालन करायला परवानगी नाही आहे. एक UAE सारखा अपवाद वगळतात, मला आठवत नाही किती देशांमध्ये हिंदूंना त्यांचं मंदिर बांधता येतं, ख्रिश्चनांना त्यांचं चर्च बांधता येतं. अख्याच देशांमध्ये तर कुठेच नाही हे करता येत. कुठेही लोकशाही नाही आहे. म्हणजे कुठल्याही मुस्लिम देशात लोकशाही का नांदू शकत नाही? कारण लोकशाही सगळ्यांचं एकमेकांचं मत घ्यायचं, ऐकायचं हे नाही, पण जिथे ते अल्पसंख्याक असतात तिथे त्यांना समान अधिकार, अनेकदा बहुसंख्यांपेक्षा जास्त अधिकार हवे असतात. तिथे त्यांचा लोकशाहीवर विश्वास असतो. तो कुठपर्यंत विश्वास असतो? फक्त त्यांची लोकसंख्या 30% जाईल तेवढाच विश्वास असतो. त्याच्यानंतर लोकशाहीवरचा विश्वास, मग पुन्हा शरिया कायदा, मग आम्हाला त्या देशाचा कायदा मान्य नाही, आम्हाला इस्लामिक कायदाच हवा आहे, हे सगळं सुरू होतं. आणि हे या ज्या स्कॅन्डिनेव्हियन देश आहेत सगळे, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड आणि डेन्मार्क, यांना या सगळ्या गोष्टी यांच्या सगळ्यांच्या विचाराच्या पलीकडच्या आहेत. याच्या आधीही या सगळ्या भागांमध्ये मागे एकदा झालं होतं, कोणतरी एका माथे फिरूनी इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराणचं काहीतरी रस्त्यामध्ये ते जाळलं होतं आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी दंगे झाले होते. तेव्हाच डेन्मार्कने ही पावलं उचलली होती की तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास, तुमचा धर्म ते पालन करा, पण त्याच्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये. आणि तुम्ही जर दुसरा धर्मग्रंथ जाळणार असाल तर त्याच्यामुळे देशाच्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण, त्यामुळे याला परवानगी नाही आहे. पण आता या प्रकारच्या वक्तव्यांनी आपल्याकडे या सगळ्या विचारांची सुरुवात झालेली आहे. आपल्याला आठवत असेल मनसेनी भूमिका घेतली. त्यांचा दावा आहे की त्यामुळे अजान जे लाऊडस्पीकरचा वापर व्हायचा तो थांबलाय. मला तरी काही असं दिसलं नाही की सगळीकडे लाऊडस्पीकरचा आवाज ऐकू येतो. याचं एक कारण असं आहे की युरोपीय देशांमध्ये, खास करून डेन्मार्कसारख्या देशामध्ये, एकदा जो कायदा असतो तो सगळ्यांसाठी असतो. आपल्याकडे कसं असतं, कायदा हा सोयीनुसार केला जातो आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी होत नाही. कारण आपल्याकडे अनेक ठिकाणी लग्न असले तरी भर रस्त्यात मांडव घालतात आणि तिथेच DJ लावतात, सण उत्सवाला DJ लावतात, गणपती असो, नवरात्री असो, कुठे. आणि त्यामुळे मग जेव्हा सरकार अजानवर किंवा अशा गोष्टींवर बंदी घालण्याचा प्रयत्न करते तेव्हा लोक कोर्टात जातात आणि म्हणतात जर यांना त्यांचा सण रस्त्यावर साजरा करायला परवानगी तर आम्हाला का नाही? आणि न्यायदेवता आंधळी असल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाला खूप सगळ्यांना ममत्व असल्यामुळे सगळ्याबद्दल हे तत्त्व मान्य केलं जातं की जर आवाजाची मर्यादा आहे, ती मर्यादा रोजच्या आयुष्यात पाळली जात नाही, प्रत्येक गोष्ट रस्त्यावर केली जाते, मग तुम्ही हे कशाच्या आधारावर थांबवणार? मग कधी कधी सांगितलं की नाही, हा नैमित्तिक विषय आहे, हा हिंदू सण हे नैमित्तिक विषय आहेत, वर्षातनं एकदाच येतात, पण आजान दर शुक्रवारी येते आणि म्हणून वेगळा नाही. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी कायद्याच्या कसोटीवर कशा टिकतील याची कल्पना नाही. पण डेन्मार्कसारख्या देशांनी याबाबत पावलं उचललेली आहेत. युरोपच्या अनेक देशांमध्ये याबाबत वारे वाहत आहेत. मला असं वाटतं की जर्मनीमध्ये AFD सत्तेवर आली, फ्रान्समध्ये नॅशनल रॅली सत्तेवर आली, इटलीमध्ये मिलोनी आहेच आहे. अनेक युरोपीय देशांमध्ये ही गोष्ट होईल. भारतात मात्र आपल्याकडे एकूणच सगळे कायदे, त्याची अंमलबजावणी सगळा ढिला कारभार असल्यामुळे जरी लोकांची इच्छा असली, जरी सरकारची इच्छा असली, तरी प्रत्यक्ष करताना त्याच्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. पण जसे जसे युरोपातल्या उदारमतवादी देशांमध्ये या प्रकारचा वारे वाहू लागतील तेव्हा आपल्याकडच्या पुरोगाम्यांचा, न्यायालयाचा, माध्यमांचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो मोठ्या प्रमाणावर बदलेल.
अशी अपेक्षा. या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.